चला मॅच ऑन करूया, मॅच ऑन करूया. यस, चेंडू नाही दिला काय, नवीन बॉल नाही दिला. तुषार नवीन बॉल दे ना प्लीज. तर अलंकार तरे आणि ब्रँड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अंपायरिंग साडी आणि गोलंदाजी मार्कवर कोण येत आहेत प्लीज नाव द्या. दीपक वैतीजी. पहिले षटक बघा, पॉवर प्ले इथे नाही आहे, मात्र तुम्ही पॉवरफुल खेळ दाखवू शकता. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी झाल्या पाहिजेत. प्रेक्षणीय मॅच, घोडबंदरचे लिजेंड खेळताना दिसत आहेत मित्रांनो. स्वागत करूया या सगळ्या लिजेंडचं. दीपक वैती पहिल्या षटकासाठी, तर सेकंडला बॅटर आहेत चंद्रकांत वैतीजी. मॅच ऑन होते, मॅच ऑन होते आणि स्वतः पंच क्षेत्ररक्षण सजवत आहेत बघा, काहीतरी मिली बघत आहे. तर येस, मी आयोजकांना विनंती करतोय जरा वेलकम किट देखील द्या प्लीज. यावेळेला पहिली धाव इथे वेगानं पूर्ण. पहिल्या धावसंख्येला लगेच टाळ्याचा कडकडाट होतोय. वेल डन चंद्रकांत वैती साहेब. आणि मॅन ऑफ द मॅचचा एक खास थंडा देखील देतोय आम्ही. मला इकडे जयेश भोईर आलेत. वेलकम किट द्या प्लीज. वेलकम किट आहे का आपल्याकडे, जरा प्लीज लिहून द्या. दीपक वैती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काहीसा बदल केलाय. पद्माकर तर एक धूर्त खेळाडू आहेत. कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट झालंय घोडबंदर मास्टर टीम साठी, त्यामुळे त्यांच्या समोर चांगलंच आक्रमण करावं लागेल. दीपक वैती डावखुरे गोलंदाज, उजव्या हाताची गोलंदाज आहे, सॉरी. इथे ऑन साइडला फटका, मात्र इथे जर विचार केला तर एकच धाव. दोन्ही खेळाडूंनी एक धाव पूर्ण केली आहे. मानव मॅच कृष्णा पाटील या लवकर प्लीज. प्रत्येक चेंडूवर धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आमच्या बाजूला आता मनीष वैती आलेले आहेत, या गावातील एक अफलातून गुणलेखक. क्लीन बोल्ड, बेल्स बघा किती दूरवर उडाली आहे. वेगवान चेंडू होता आणि ते चंद्रकांत वैती साहेबांना परत यावं लागेल. तरी सुद्धा ते खुश आहेत बघा. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. होतोय आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अरे आऊट झाला रे. थँक्यू डीजे. वैती साहेब आले, वैती साहेबांनी सही केली आणि लगेच बाहेर आले. असंच काहीतरी घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आता किशोर केणी मैदानाच्या आतमध्ये. आता ही धावसंख्या 5 षटकामध्ये तुम्हाला किती धावा एक्सपेक्ट आहेत? मी म्हणेल 40 धावा झाल्या ना तरी सुद्धा मजा येणार आहे मॅचला. 40 धावा होणे गरजेचं आहे, कारण समोर जो संघ आहे ना रायगड लायन्स, तो संघ अतिशय फॉर्मात आहे. मागच्या काही स्पर्धांमध्ये सातत्याने या टीमला आपण पाहू शकलो आहे. आणि त्यांच्यामध्ये असलेले खेळाडू आकाश तारेकर असो, त्याच्यानंतर आपल्याला घाऱ्या देखील दिसतोय, त्यानंतर बुम बुम माट्या सुद्धा दिसतोय. चांगली गोलंदाजी. हो काय चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळलाय. यष्टिरक्षकाने देखील अतिशय शिताफीने हा चेंडू पकडलाय. व्हॉट अ बॉलिंग. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा काय आहे, दीपक वैतीसाठी यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दिशान टप्प्यावर कंट्रोल बघा त्यांचा अफलातून आहे. वेल बोल्ड दीपक वैतीजी. आणि डेली प्रॅक्टिस असते ही देखील गोष्ट धीरेश चरे यांनी सांगितली आहे. त्यामुळे वेल बोल्ड चांगली गोलंदाजी. अगदी कंट्रोल दाखवत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे फटका अप्रतिम आहे. राकेश घरात चेंडू उचलेपर्यंत खराब कामगिरी. इथे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का नाही, अडवलाय. सांभाळा स्वतःला. मात्र इथे आपण बघतोय ही धाव पूर्ण होत आहेत, त्या म्हणजे 3. अफलातून क्रिकेट. सांभाळा स्वतःला. मात्र इथे कृष्णा पाटील आले. कृष्णा पाटील यांना आपण मॅन ऑफ द मॅच एक खास थंड पेय इथे प्रदान करणार आहोत. मी विनंती करतोय या रणजित किणी साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 13 धावा केल्या आणि 3 गडी बाद केले राईट टीमसाठी, तो कृष्णा पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे हा चेंडू डॉट येणार आहे. चांगली गोलंदाजी. षटक संपलंय. पहिल्या फक्त 5 धावा. जोरदार टाळ्या दीपक वैद्य यांच्यासाठी झाल्या पाहिजे. व्हॉट अ बॉलिंग. काय धार होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकही अवांतर चेंडू त्याने हाताळला नाहीये, ही महत्वपूर्ण गोष्ट. चला आता पुढचा गोलंदाज कोण? पुढचा गोलंदाज कोण? कैलास किणी असतील नो डाऊट. एक अफलातून गोलंदाज कैलास किणी आता गोलंदाजी मार्कवर. कैलास किणी रायगड लायन्सचा मोठ्या विश्वजित ठाकूर. बघा चेंडूला थुंकी लावायची नाहीये, सलाईवा लावायचा नाहीये चेंडूला. मात्र इथे फलंदाजी मार्कवर किशोर किणी ज्यांनी एक 3 धावा फटका खेळलाय. चांगली बॅटिंग ते करू शकतात आणि ते करतायत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. ओ लो फुलटा डिलिव्हरी होती, मात्र खेळताना थोडासा उशीर केला. इथे काय चाललंय? फलंदाज बाद. क्या बात आहे. फलंदाज बाद भरत वैती. अगदी नजर बघा. दुबईला घारी प्रसिद्ध आहेत. अंपायर ब्रायनने इथे बाद दिलाय, त्यामुळे परतावं लागेल किशोर किणी यांनी. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठाणे टीमचा भावेश पवार. राजू ठाकूर साहेब, षटकार चौकार तर येणारच आहे. तुम्ही पैसे लावा फक्त. षटकार चौकार येणार आहेत. भावेश पवार आलाय बघा. क्षेत्ररक्षण आता लांब जाईल, लांब जाईल बघा. लॉंग लेगला क्षेत्ररक्षण डीप मध्ये गेलाय. डीप मिड विकेट दिसते. त्याच्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला सुद्धा लांब येणार आहे आणि लॉंग ऑन बाउंड्रीवर सुद्धा क्षेत्ररक्षक असणार आहे. त्यामुळे राजू ठाकूर यांना 5 ओव्हर उभं राहावं लागणार आहे. मोठी बॅटिंग ते करू शकतील आणि या मैदानाचा भरपूर मोठा अनुभव आहे, भरपूर मोठा अनुभव आहे. आणि आज सकाळी जर बघितलं तर राजेंद्र ठाकूर साहेब शिकंजी पिऊन आलेत, त्यामुळे निश्चितच चांगली बॅटिंग ते करतील. मात्र हे कॉन्टेस्ट बघा, कैलास किणी वर्सेस राजेंद्र ठाकूर. चांगली बॅटिंग करावी लागेल, दबाव आहे त्यांच्यावर. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. दुसरी धाव इथे मिळणार का? पद्माकर तऱ्हेंचा कॉल आहे, मात्र कॉल बॅक केले जात आहेत. ही एक धाव संघाच्या धावसंख्येने पुढे सरकलेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा फलकावर. 40 धावा, 40 ते 45 धावा होणं गरजेचं आहे टीम रेड साठी. मात्र आमचं लक्ष लागलंय ते म्हणजे ठाणा टायगर टीमचे अविनाश म्हात्रे यांच्याकडे. ते कधी बॅटिंगला जातील? कारण ठाणा टीमचा तो किशोर केणे आहे, लेग ब्रेक बॉलर. कैलास किणी पद्माकर यांच्यासाठी जवळजवळ चेंडू वाईट होता, त्याला छेडलंय. मात्र इथे धावा मिळणार आहेत. कदाचित अजून एक धाव ऑन असेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा. अजून चेंडू हातामध्ये नाहीये. या 2 धावा. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचल्या. हे सगळे खेळाडू जर बघितलं तर 50च्या पलीकडचे आहेत. अगदी वय जर बघायला गेलं तर 55, 57, 62, 64 असेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निश्चितच अजून एक कमी आहे का? राकेश गरज साहेबांचं वय काय? ओ क्रॉस बॅट स्ट्रोक अपील होत आहे, मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. अपील चांगलं होतं नो डाऊट, मात्र त्यांनी DRS घ्यायला पाहिजे होता. एक रिव्ह्यू सिस्टीम अवेलेबल आहे, लक्षात घ्या. एक DRS अवेलेबल आहे तुम्हाला. मात्र कॅप्टनचा भरपूर रोल असेल या मॅच मध्ये.
40 धावा, 40 धावाकडे लक्ष द्यावं लागेल राजेंद्र ठाकूर आणि एकूणच पद्माकर तरे यांना. पुढचा चेंडू कैलास किनी, चांगला बॉल आहे, बॅकफुटला खेळलेत. इथे मात्र आपण बघतोय दीपक वैती चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी चेंडूचा अंदाज जबरदस्त होता. आणि मगाशी धीरज तरे यांनी माहिती दिली की नेहमी प्रॅक्टिस असते, त्यामुळे हा प्रॅक्टिसचा खेळ आहे, लक्षात घ्या. इथे तुम्ही डायरेक्टली जर उतरलात तर निश्चितच भरपूर दशा आणि दिशा होईल. आणि आतापर्यंत आपण बघतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 9. या षटकातील देखील 5 चेंडू संपलेत, म्हणजे 11 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फक्त 9 आहे. त्यामुळे ठाणा टायगर बिस्किट खा, लवकर खा. राजेंद्र ठाकूर यांच्याकडे लक्ष आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हॉट अ बॉल. हा चेंडू इथे निर्धाव येतोय आणि षटक देखील संपले. 2 षटक संपले, धावसंख्या फक्त 9. सरासरी खराब आहे, सरासरी खराब आहे. भरपूर मीटिंग झाल्या होत्या आणि इथे लगेच ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. चर्चा रंगतायत की धावसंख्या कितपर्यंत जाईल. मात्र राजेंद्र ठाकूर यांच्यावर भरपूर दबाव आहे. भावेश पवार आहेत ते, मात्र अजूनपर्यंत कामगिरी भावेश पवार सारखी नाही. ते गाणं वाजवा भावेश पवारचं, मला वाटतं तर नक्कीच काहीतरी होईल. थँक्यू डीजे. बघा मैदानाच्या आतमध्ये बाकी सगळे खेळाडू एका बाजूला आणि पंकज जाधव आणि योगेश पेणकर एका साईडला उभे होते. काहीतरी चर्चा झाली त्यांच्यामध्ये, भरत वैती आणि चंद्रकांत दादा तरे यांच्यामध्ये. त्यामुळे योगेश पेणकर आणि बुमबुम माड्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा पुन्हा एकदा आता दीपक वैती यांच्या हातात चेंडू दिला. ही धूर्त कॅप्टन्सी आहे, चांगली कॅप्टन्सी राकेश घरत यांची, की ज्यांनी पहिले षटक चांगला हाताळले त्यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणले. कृष्णा घरत आणि सागर वैती यांच्या माध्यमातून सगळ्या चेंडूंची व्यवस्था करण्यात आली. ते इथे उपस्थित होताना दिसत आहेत. वेलकम कृष्णा घरत, सागर प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. तिथे नीरज भोईर यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या मान्यवर कक्षामध्ये. ही मॅच प्रेक्षणीय मॅच सुरू आहे, ठाणे टायगर वर्सेस रायगड लायन्स यांच्यामध्ये. पुढे येऊन खेळलेला फटका, चांगला फटका आहे, धावा मिळणार आहेत. राजेंद्र ठाकूर येतील का पुन्हा. आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा, अफलातून आहे. या 2 धावा, संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती 11 वर जाऊन पोहोचली आहे. कुठेतरी या षटकामध्ये जास्त धावा बनवाव्याच लागतील, त्या म्हणजे ठाणे टायगर टीमला. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय भावेश पवार आणि पवन केणी खेळत आहेत, त्यामुळे धावा आल्या पाहिजेत. पद्माकर तरे, व्हॉट अ शॉट, चांगला फटका आहे, मात्र तो रीच होणार नाहीये. ओ सांभाळा राकेश गरजी, सांभाळा. कॉल करा मित्रांनो, कॉल करा. इथे 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा. आणि मला वाटतं इथे पद्माकर तरे राजू ठाकूर यांना धावून धावून दमवणार आहेत. आणि मागच्या वर्षी देखील अगदी नॉट आउट राहिले होते, त्यामुळे निश्चितच पद्माकर तरे यांच्याकडे लक्ष असेल. धावसंख्येने आता आकार घेते, धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. दीपक वैती प्रयत्नशील आहेत चांगली गोलंदाजी करण्यासाठी, अगदी त्यांची ॲक्शन देखील अफलातून आहे.
पुन्हा एकदा पुढे आले, शेवटच्या क्षणी बॅकफुटला गेले आणि कट केला. इथे जास्त धावा मिळतील, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, मात्र चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. कारण राजू ठाकूर यांनी सांगितलं की धावून चालणार नाही, थोडे मोठे फटके मारावे लागतील. भावेश पवार असंच नाव नाही दिलं मला, त्यामुळे राजू ठाकूर यांच्याकडे लक्ष असेल. येणार का एखादा मोठा हिट? आता भरत दादा वैती बघा, लगेच क्षेत्ररक्षण सजवतायत की ऑन साईडला मला 5 फिल्डर पाहिजे धावा अडवण्यासाठी. त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत ऑन साईडला. नागेश किडनी डीप मिड विकेटला, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये रमेश सुदाम तरे सुद्धा पाहायला मिळत आहेत. वेलकम वेलकम आमच्या सगळ्या मान्यवरांचं. फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, ची मिळतील 4 धावा. या एकूणच मॅच मधील पहिला चौकार राजेंद्र ठाकूरच्या बॅट मधून. वेलकम वेलकम आमच्या सगळ्या मान्यवरांचं. दादा आणि निलेश गोयल, सागर बैजी सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिली बाउंड्री आली या मॅच मधील ठाणे रायगड टीमच्या वतीनं. भावेश पवार म्हणजेच राजेंद्र ठाकूरच्या बॅट मधून. ओ एवढा संधी होती, अजून एक चांगला स्ट्रोक. आता मात्र धावायचं काम नाहीये इथे, आता मात्र धावसंख्येला आकार येताना दिसतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 22 आणि भावेश पवार राजेंद्र ठाकूर भडकलेत, अगदी भडकलेत. त्यांना माहिती आहे पद्माकर तरेंनी मला दमवलंय, आता मी क्षेत्ररक्षकांना दमवणार आहे. त्यामुळे हा सामना, ही प्रेक्षणीय मॅच अगदी रंगात आले. धावसंख्या 22 झाली आहे आणि दीपक यांच्या वैती यांच्यावर आक्रमण केलं जात आहे. लागोपाठ 2 चौकार, मात्र अजूनही एकही पारितोषिक नाही आहे. तिसरा चौकार आला तर काय, तिसरा चौकार आला तर काय. पुढचा चेंडू, ओ क्लीन बोल्ड, दांडी गोल केली भावेश पवारची. आणि राजू ठाकूरला बिलीव नाहीये की इथे मी आउट होतच कसा शकतो, कसा बाद झालोय मी. अगदी रिप्ले मध्ये जर बघितला तर स्ट्रोक अगोदर खेळून गेलाय आणि चेंडू नंतर जातो यशच्यांवर. लागोपाठ 2 चौकार, त्यानंतर विकेट. काटा काढलाय, अगदी काटा काढलाय. बघा भावेश पवार बाद झालाय. आता संदेश किणे मैदानाच्या आतमध्ये, डावखुरा बॅटर. आणि दिलीप किणी सांगतायत ये इलाका मेरा है, यहाँ पे लाइट भी मेरी चलती है और ये मैदान भी मेरा है. त्यामुळे आता बघायचंय संदेश किणे, दिलीप किणी कशी बॅटिंग करतायत. आणि जर बाद दिला तर लाईट बंद होणार, लक्षात घ्या. पंच जोरदार डाळा राजू ठाकूर यांच्यासाठी. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले, मात्र अजून काही काळ उभं राहू शकले असते ते. बॅटला चाटून चेंडू ओढवलाय. गोलंदाजी मार्कवर कोण आलंय? संजय पाटील. ओ बॅकफुटवर तुम्ही नाही खेळू शकत इथे, हा डॉट बॉल येतोय. 4थं षटक सुरू झालंय. 5 षटकांची मॅच आहे, प्रेक्षणीय मॅच आहे. संजय क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट मिड विकेटला 1 धाव आणि इथे पद्माकर तरी रिटायर्ड होताना दिसत आहेत. थँक्यू. नवीन बॅटर कोण जाणार? अविनाश म्हात्रे, भारतीय संघाचा किरण मोरे. आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत म्हणजे धावा अगदी रेती सारख्या येतील.
अगदी रेतीचे ब्रास जसे पडतात तशा धावा येतील. मात्र दिलीप किणी यांच्यावर लक्ष आहे. गुड शॉट, चांगला फटका आहे. कैलास किणी मागे उभे आहेत. ओ चांगलं फिल्डिंग झाली आहे. मात्र ही दुसरी धाव होऊ शकली असती. पहिली धाव वेगाने नाही पूर्ण केली आहे. एकच धाव इथे मिळतीये. ओळ्याचे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब इथे उपस्थित होताना दिसत आहेत. त्यांना विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये. रामशेठ ठाकूर श्रीराम फाउंडेशनचे. ओ यावेळेला लेट कट साठी गेले होते. चेंडू इथे निर्धाव येत आहेत. अविनाश नाना तुम्हाला झाडू मारावीच लागेल. यावेळेला चेंडू हवेत. हा झेल नाही, झेल होणार नाहीये. धावत राहा. 2 धावा कंप्लीट. फटका चांगला होता, नो डाऊट. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अविनाश म्हात्रे यांचा. या 2 धावा देऊन जातोय. संघाची नावसंख्या 26 झाले. 40 कडे लक्ष द्यायला पाहिजे. अजून एक षटक शिल्लक आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या पार जाणार आहे. व्हॉट अ शॉट. 4 धावा अविनाश म्हात्रेच्या बॅट मधून आणि इथे ओव्हरची समाप्ती. त्यामुळे 4 षटकानंतर धावसंख्या झाली 30. अजून 10 धावा. मी म्हणेन अजून 10 धावा आला तर ही मॅचला अजून रंगत वाढणार आहे. मात्र गोलंदाजी मार्कर कोण येणार? नागेश किणी येणार गोलंदाजी मार्कवर. अजून एक जबरदस्त गोलंदाज टीम रायगडचा. एस राम ठाकूर साहेबांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये. वेलकम आहे आपलं. राकेश गरत यांनी आपला चेंडू नाही ठेवलाय. आपल्या गोलंदाजांना ते यूज करतायत. फुलटॉस बॉल होता. अगदी हा भीमर आहे. ओ व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे. चंद्रकांत दादा तऱ्हेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून फिल्डिंग. मात्र सांभाळा स्वतःला. इंजरी नाही ना दादा. वेल इज नो बॉल आहे. भीमर आहे साहेब. नमस्कार, स्वागत आहे आपलं. नो बॉल आहे. भीमर आहे आणि फ्रीड सुद्धा आहे. येस जयवंतांना स्वागत आहे आपलं. मात्र लक्षात घ्या नो बॉल भीमर. आता पुढचा चेंडू तुम्ही असा हाताळू शकणार नाही. या फ्रीड आहे. ओ जवळ वाईट बॉल होता, त्याला छेडलंय. इथे मात्र चेंडू अगदी 2 पायाच्या मधून. मात्र इथे दुसरी धाव पूर्ण, कदाचित तिसरी धाव. या 2 धावा आणि दिलीप किणी ज्या पद्धतीने धावतायत थोडस टेन्शन आमचंही वाढतं. अविनाश म्हात्रे काय बॅटिंग सुरू केले. ओ व्हॉट अ शॉट. अफलातून फटकाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार का. गेलाय. दुसरा चौकार. अफलातून बॅटिंग. जशी भाजी कापली जाते तशा धावा येत आहेत. अविनाश म्हात्रे अफलातून कामगिरी. ओ याला फुलटॉस होता मात्र इथे मिस केलाय. 1 धाव अजून मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. म्हणजे आमच्या मनातली धावसंख्या झाली. वेल डन टीम ठाणे टायगर. अगदी टायगर सारखी कामगिरी आहे. मात्र अजूनही दिलीप किणी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठा फटका बघायला आवडेल. बॅकलिप बघा किती मोठी आहे. हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 40. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नागेश किणी यांचं हे षटक थोडंसं लांबलंय. एक नो बॉल आलाय, एक वाईट सुद्धा आली आहे. व्हॉट अ शॉट. चांगला फटका. 4 धावा असतील. 4 धावा नाही, अडवला जातोय. संजय आहे तिथे. मात्र एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. होना सुरू आहे. फलंदाज बाद आहे का. येस फलंदाज बाद आहे. अविनाश म्हात्रे. काय खेळ दाखवला अविनाश म्हात्रे यांनी. 2 चौकार अफलातून. पाणी न्या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. नितीन घरात आता मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे.
वेल डन अविनाश पात्रे. बॅट दाखवायची आहे तुम्ही. अफलातून बॅटिंग केली. 2 अफलातून चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले अविनाश पात्रे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. लवकर जा प्लीज. ठाणे वर्सेस रायगड अशी मॅच सुरू आहे. धावसंख्या झाले ती म्हणजे 41 आणि मॅच रंगताना दिसणार आहे. कारण आता राकेश घरात थोडेसे टेन्शन मध्ये आहेत की आता बॅटिंग कोणाला द्यायची. ते स्वतः उतरतील की चंद्रकांत तरे साहेबांना पुढे वाढतील, बराच प्रश्न आहे. त्यामुळे हा कळीचा मुद्दा त्यांना सोडवावा लागेल. कारण 41 धावा चांगली धावसंख्या आहे या मैदानाचा विचार करता. त्यामुळे बराच घाम गाळावा लागणार आहे. मात्र 2 चेंडूसाठी थोडासा अवधी. गाडी पिचवर का आली आहे उमेश? थांबा मॅच थांबा. पाण्याची गरज आहे. आता काय वर्णन करू या एकूणच सामन्याचे. चला मॅच ऑन करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला फटके. इथे धावावं लागेल. धावा येणार इथे. आणि दिलीप किणी नाही. बस झाला आता जेवढं झालं ते. आणि आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असतील नितीन घरात. माहिती एखादा मोठा फटका त्याच्या बॅट मधून येईल का? लास्ट बॉल. फटका चांगला आहे. मात्र कैलास किणी आहे तिकडे. दुसरी धाव मिळणार का? यस मिळणार आहे. रॉंग एंडला थ्रो दिलाय. या 2 धावा. या अजून एक धाव मिळणार का? नाही. दिलीप भाऊ म्हणतात राहू द्या. या 2 धावा संघाची धावसंख्या झाली ती 44-45 धावा विजयासाठी म्हणजे 9 धावा प्रति षटका मागे. चांगली बॅटिंग केलंय दिलीप किणी यांनी. चांगली बॅटिंग केली अविनाश यांनी. आणि निश्चितच ही धावसंख्या आता सजली आहे धावसंख्या. त्यामुळे प्रश्न आहे ही धावसंख्या आधी कशी चेस डाऊन करायची. चला ठाणे टायगर टीमला विनंती करतोय. चला या मैदानाच्या आतमध्ये. आता तुम्ही जास्त वेळ नाही आपल्याकडे. बरेच सामने खेळवायचे बाकी आहेत आजच्या दिवसातील. आणि अनेक मातब्बर संघ इथे उपस्थित झाले. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था देखील सुरू होणार आहे मित्रांनो. त्याचाही आस्वाद आपण घेऊया. नवघर वर्सेस DK मुर्दा. दोन्ही संघ जर आले असतील तर प्लीज संपर्क साधा. कॅप्टन टॉस साइड या प्लीज. टीम नवघर आणि DK मुर्दा प्लीज. सॉरी टीम. थँक्यू डीजे. चला टीम मोगरपाडा आणि जानकाई या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय टॉस साइड या. टीम मोगरपाडा आणि जानकाई. कॅप्टन चला टॉस साइड या प्लीज. चला पुढील सामन्याचा टॉस सन्माननीय प्रभाकर वैती साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. जानकाई टीम कॅप्टन आलेत का? टीम कॅप्टन जानकाई. माझा आवाज पोहोचत नाही का? प्लीज जानकाई टीम कॅप्टन लवकर या जरा. आमच्या मान्यवर थांबलेत. हर्ष घरत यांना देखील विनंती करतोय या प्लीज. हर्ष घरत कुठे असतील तर प्लीज या. हर्ष घरत कुठे आहेत? जरा प्लीज या मान्यवर कक्षामध्ये. हर्ष घरत या प्लीज. लवकर या. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. टीम मोगरपाडा मास्टर्स आणि टीम जानकाई मास्टर्स. कॅप्टन चला या टॉस साठी प्लीज. चला आघाडीची जोडी मैदानात पाठवा लवकर. वेळ नाही आपल्याकडे.
टीम ठाणे वर्सेस टीम रायगड. 45 धावा विजयासाठी आहे टीम रायगडच्या समोर. आणि आघाडीची जोडी योगेश पेणकर घाऱ्या आणि त्याच्याबरोबर आकाश तारेकर. सन्मान्य निलेश भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य होणार आहे टॉस. टीम जानकाईचा कॅप्टन कुठे आहे प्लीज. वर्ष अगोदर आमचा क्रिकेटचा मास्टर क्रिकेटचा सिकंदर आलाय. तर एकूणच स्वागत करूया. तो म्हणजे आमचा दुबई रिटर्नचा मित्र. अगदी 10 वर्षानंतर त्याचं आगमन होते मला वाटतं. आणि सिकंदरचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. आई गावदेवी 40+ मास्टरच्या घोडबंदरच्या संघाकडून सिकंदरचं वेलकम आहे. वेलकम सिकंदर, स्वागत आहे आपका. वेलकम वेलकम सिकंदर, स्वागत आहे तुमचं. आणि निश्चितच दुबई रिटर्न हा आमचा मित्र आणि निश्चितच 10 वर्षानंतर मला वाटतं तो येतो इथे. आणि दुबईला लेदर बॉल क्रिकेट निश्चितच चांगल्या पद्धतीने ते इथे खेळतात. वेलकम, तुमचं स्वागत आहे. या प्लीज आसनस्थ व्हा. चला मॅच आउट करा. पंचांना विनंती करतोय. 45 धावांचं लक्ष आहे. दीपक वैती आणि एकूणच भरत वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर राजेंद्र डागुर. राजू नानाला माहिती आहे 2 ओव्हर आपल्याला भेटतील. पहिली ओव्हर ते टाकतायत. चला बॉल द्या, नवीन बॉल द्या प्लीज. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 45 धावा, प्रेक्षणीय मॅच आहे. मात्र ही प्रेक्षणीय मॅच कोण जिंकणार आणि ती झळाळती ट्रॉफी कोण उचलणार. टीम ठाणे की टीम रायगड. ठाण्याचा संघ रेड जर्सी मध्ये आणि येलो जर्सी मध्ये आहे टीम रायगड. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 45चं टार्गेट आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आहे राजेंद्र डागुर. दुसरी धाव. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. झाली असती, अगदी झाली असती तिसरी धाव, मात्र बॅकअपला कोणी नव्हतं. धाव संख्या 13. 3 चेंडूचा खेळ संपलाय. दिलीप किणी प्रयत्न करताय तिथे विकेट आली पाहिजे. समोर खेळले, चांगला फटका आहे. ओ प्रयत्न बघा, चांगला प्रयत्न नितीन गरज यांचा. धावा अडवलेत, अगदी धावा अडवलेत. गुड फिल्डिंग. चौदा धावा पूर्ण झाले. 45चं टार्गेट आहे. 14 धावा झालेत. 31ची गरज आहे. वेल बोल्ड, वेल बोल्ड. अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र यशरक्षण बघा, राजेंद्र ठाकूर सगळं काही करू शकतात. बॅटिंग, बॉलिंग, यशरक्षण सगळं काही राजेंद्र ठाकूर अफलातूनरित्या करतात. एकच वादा राजू दादा. आता दिलीप किणी यांचं कौतुक. काय भिंगरी गोलंदाजी होती, अक्षरशः भिंगरी गोलंदाजी. इथे लॉफ्ट केलंय पद्माकर तरे. व्हॉट अ कॅच, सुपर कॅच पद्माकर तरे. फक्त 63 वर्षाचा हा माणूस अफलातून झेल. प्रभाकर भरत वैती 2 परतलेत, त्यामुळे मोठा झटका बसलाय. ड्रिंक्स ब्रेक झालाय. 2 षटका आपण बघतोय संपले. धावसंख्या जर बघितलं 14 आहे. या षटकात फक्त 4 धावा आणि गडी बाद केलाय दिलीप किणी. आणि दिलीप किणी आणि एकूणच आपण बघतोय निश्चितच राजेंद्र ठाकूर साहेब यांना शुभेच्छा आल्यात विनोदजी म्हात्रे यांच्या वतीनं या सामन्यासाठी.
कैलास किणी यांच्यासाठी पारितोषिक आलंय. लागोपाठ 2 षटकार मारा, 500 रुपये जिंका. कोण सांगतंय? चेतन किणी. कमान कैलास किणी दादा, मारावेच लागतील. जो षटकार मारला, आता कॅप्टन काय सांगतात बघा. जो षटकार मारणार त्याला 500 रुपये मिळणार. आणि ही गोष्ट सांगताय स्वतः राकेश घरात, त्यामुळे हात साफ करायला हरकत नाही. मात्र ज्या पद्धतीने दिलीप किणी यांची गोलंदाजी झाली, इथे कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 10 धावा झाल्या होत्या, या षटकात फक्त 4 धावा. लागोपाठ 2 षटकार, मला वाटतं चौकारासाठी द्यायला पाहिजे, कारण षटकार थोडंसं दूर आहे. चौकारासाठी द्यायला पाहिजे. बघूया, चला ड्रिंक्स ब्रेक जास्त होतोय, या लवकर. तिसऱ्या षटकासाठी पद्माकर तरे गोलंदाजी मार्कवर. बघा 18 चेंडूंचा खेळ राहिलाय, करायचे अजूनही 31 धावा आणि सरासरी आता 10.33 वर आली आहे. चौकारासाठी 300 रुपये. क्या बात आहे राकेश करत. चौकार मारा, 300 रुपये जिंका आणि आजचा रविवार सार्थकी लावा. ओ हलक्याने प्लेस करायचं होतं, आणि ही टेस्ट मॅच आहे. कैलास किणी यांच्याकडे बघताना वाटत नाही, मात्र प्लेसमेंट साठी गेले. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी, अगदी फसवी गोलंदाजी आहे. त्यामुळे रायगड के टायगर थोडेसे मागे आहेत दादा. मात्र आमचं लक्ष आहे ते म्हणजे बुम बुम माट्यावर. चंद्रकांत तरे साहेब कधी उतरली. गुड शॉट, चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र चेंडू नाही. अडवलाय का? अडवलाय. परशुराम यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आज चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चुना उडलाय, नंतर उडलाय चुना. बॉल नाही गेला, नंतर शूटचा लागलाय तिकडे. पंच आहेत आमचे. यस पंच, बाउंड्री नाही ना सर? धावा किती आल्या? 3 धावा आल्या, त्यामुळे धावसंख्या पुढे सरकतीये. 17 धावा. चांगला चेंडू आहे, तितका चांगला फटका. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. कोण आहे तिथे? मायकल यांचा अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावा. धावसंख्येला आता आकार घ्यायला सुरुवात केली आहे. 45चं लक्ष धावसंख्या झाले ती म्हणजे आतापर्यंत. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे. चांगली बॅटिंग इथे दीपक वैद्य यांची. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस सांभाळा, पृथ्वीला त्रास होईल. तेरा चेंडूत अजूनही 24 धावांची गरज आहे. घाम गाळावा लागणार आहे. जिंकणार कोण? रायगड की ठाणे, रेड की येल्लो, राकेश गरज की चंद्रकांत वैती, कोण जिंकणार? हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. या सामन्याचे पंच अगदी बाहेरून मागवण्यात आलेत. ओ चंद्रकांत वैती कधी पकडणार? आता थ्रो येतोय, तिसऱ्या धावसाठी जाणार का? गेलेत, मात्र इथे धावचीत नाहीये, डायरेक्ट हिट नाही झालाय, त्यामुळे 3 धावा कंप्लीट. क्या बात आहे दत्ता तरे, अगदी आपल्या नीचा वापर करतायत. मात्र बघा रिटायर्ड दीपक वैती रिटायर्ड होत आहेत आणि राकेश घरात आता मैदानाच्या आतमध्ये. मात्र चांगली कामगिरी दीपक वैती यांनी. बघा या मॅच साठी पंच जे आलेत, एक आहे अलंकार तरे मॅन फ्रॉम श्रीलंका, तर दुसऱ्या बाजूला ब्रायन डिसेल्वा मॅन फ्रॉम युगांडा. हे 2 पंच आम्ही मागवलेत खास. वेल डन दीपक वैदीसाठी, यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली अफलातून. 10 चेंडूत 18 धावा केल्या त्यांनी आपल्या संघासाठी.
आणि आता राकेश गरज मैदानाच्या आतमध्ये. धावांची गरज आहे अजूनही. 12 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. आणि आता लेदर बॉलची बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये राकेश गरज. मागच्या वर्षी देखील आपण हीच बॅट बघितली होती. त्यामुळे राकेश गरज यांना आपल्या टीमसाठी आता करावं लागेल. 12 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा चायनामॅन गोलंदाज दिलीप किणी गोलंदाजी मार्कवर. अगदी भिंगरी गोलंदाज आहेत. अगदी बरोबर आहे. मागच्या षटकात फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या त्यांनी. ही लाईन बघा, ही लाईन बघा, अफलातून आहे. हा फटका मात्र किती धावा देऊन जाईल. अविनाश म्हात्रे, वाह काय क्षेत्ररक्षण आहे. अफलातून क्षेत्ररक्षक. अगदी रायगड टीमचा हा मिचेल सँटनर आहे अविनाश म्हात्रे. पुढचा चेंडू यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे. हा झेल. ओ यस झालाय. स्वतःच्याच गोलंदाजीवर हा झेल आणि इथे कैलास किणी यांची खेळी संपुष्टात. आता हे टार्गेट चेस होणार का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण 10 बॉल बाकी आहेत आणि 10 मध्ये करायचे आहेत 18 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी पॅन्ट घातले 6 पॉकेट. मोगरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर टीम जानकारी तुमची बॅटिंग आहे, लक्ष द्या. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. कैलास किणी तुमच्यावर पारितोषिक भरपूर लागली होती, मात्र बॅटिंग तशी झाली नाही आहे. आता बघा मैदानाच्या आतमध्ये टीम कॅप्टन चंद्रकांत दादा वैती काहीतरी प्लॅन करतायत. मात्र अजूनही लक्ष आहे की बुम बुम माट्या कधी उतरणार, चंद्रकांत तरेसाहेब कधी उतरणार. 1 बॉल 6ची गरज असल्यानं मी उतरेल. क्या बात आहे. बघा 19 धावा करायची आहे. त्या ट्रॉफीकडे लक्ष द्या. टीम रायगड त्या ट्रॉफीकडे लक्ष द्या. ती ट्रॉफी भरपूर मानाची ट्रॉफी आहे. गावात अगदी महिनाभर चर्चा चालेल की तुम्ही हरलात. त्यामुळे त्या ट्रॉफीकडे लक्ष द्या. फलंदाजी मार्कवर आहे आता रमेश तरे. पुन्हा एकदा भिंगरी. काय गोलंदाजी होतीये. राजू ठाकूर बघा अगदी चेंडू पकडण्यासाठी शिताबीने प्रयत्न करतायत. अफलातून गोलंदाजी. दिलीप किणीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॉलिंग केलंय, सुपर बॉलिंग. अगदी या मैदानाचा जबरदस्त अनुभव आहे त्यांना. पुन्हा एकदा भिंगरी आहे. फलंदाज बाद. किती विकेट काढल्यात आतापर्यंत. 3 विकेट काढल्यात आतापर्यंत 2 षटकामध्ये. वेल बोल्ड दिलीप किणी. आणि आता नागेश किणी मैदानाच्या आतमध्ये. जेवढ्या धावा दिले तेवढ्या धावा कराव्या लागतील. येलो की रेड कोण जिंकणार आहेत. आणि आई गावदेवी मास्टर टीमचे कोच आहेत मला वाटतं. आणि रेडचे कोच इकडे धीरज तरे आहेत. त्यामुळे आपल्या संघाच्या कामगिरीवर धीरज तरे समाधानी आहेत. मात्र धीरजदा दिलीप किणी यांची रोज प्रॅक्टिस असावी, कारण अगदी भिंगरी गोलंदाजी. अच्छा दीपक वैती साहेब तसे दिलीप दादा निश्चितच सर नेहमी पद्माकर तरे नेहमी त्यांची प्रॅक्टिस आहे आणि म्हणूनच या मॅच मध्ये त्यांनी फरक पाडलाय. आता अजूनही विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. दिलीप किणी पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साइडला फटका. दत्ता तरे. भिंत उभी आहे. नाही जाणार चेंडू. अफलातून फिल्डिंग. आता 7 चेंडू आणि 18 धावा म्हणजे राकेश गरज 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील. चला दाखवा आपल्या बॅटिंगचा जलवा. बघा षटकार मारा आणि 500 रुपये जिंका. तुमच्याकडून तुम्हालाच भेट. सात चेंडू 18 धावांची गरज. मोठे फटके मारावेच लागतील. क्रॉस बॅटिस. ओ पुन्हा एकदा प्रयत्न. मात्र इथे पद्माकर तरी नाही सोडणार. 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, मात्र इथे विकेट येणार आहे. नाही राजू ठाकूर वाकू शकलेला नाहीये. कमरेचा त्रास आहे. इथे विकेट येत आहे त्या राहिली आहे. आता 6 चेंडू आणि 17 धावा.
गोलंदाजी मार्कर कोण? चंद्रकांत वैती येतील का? गोलंदाजी मार्कर कोण येणार? अविनाश म्हात्रे की परशुराम वैती? कोच काय सांगतायत? कोचनी सांगितलंय की परशुराम वैती यांना चेंडू द्या. बघा आता कॅप्टन देखील काय करतात. थोडीशी टीम मीटिंग वाढणार आहे कारण 6 चेंडू आणि 17 धावा. येलो की रेड, रायगड की ठाणे? 17 पाहिजेत. कंपल्सरी चेस आहे या मॅच साठी, कंपल्सरी चेस आहे. बघा आम्हाला लाईव्ह वर कमेंट देखील वेगवेगळे येत आहेत की रायगडचा विश्वजित ठाकूर आहे का? आहे. सनत जयसूर्या कोण आहे? आणि बघा एक कमेंट आले दिलीप हुत्तेकरची, या पिच वर कार्पेट अंथरलंय का? होय मित्रा, अंथरलंय कार्पेट. गोलंदाजी मार्कर परशुराम वैती. पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक, चांगला स्ट्रोक आहे मात्र ओ खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. ही मॅच अजूनही जिवंत आहे. आता 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. पाच चेंडू 13 धावा. राजेंद्र ठाकूर यांना ऑन साइडला प्रोटेक्शन पाहिजे मात्र कोण जाणार ऑन साइडला? कारण ऑन साइडला जर बघितलं तर भरपूर मोठा गॅप आहे आणि तो गॅप कदाचित आपल्याला भरावा लागेल. कारण राकेश घरात म्हटलं तर ऑन साइडला जास्त खेळतात. अगदी वर्षभर प्रॅक्टिस नाही मात्र ऐन मौक्याच्या क्षणी येऊन चांगली बॅटिंग करतात. चला पुढचे 5 चेंडू 13 ची गरज. फुलटॉस बॉल आहे. व्हॉट अ शॉट, गुड शॉट. 4 धावा लागोपाठ 2 चौकार. काय बॅटिंग. स्वतः कॅप्टननी सूत्र हातात घेतली आहेत. खराब चेंडू आणि एकूणच आता धीरज तरे यांच्या डोक्यावर कपाळावर हाट्या. हा खराब बॉल होता. जुना बॉल द्या लगेच प्लीज. 4 चेंडू आणि आता 9 धावा. चार चेंडू 9 धावा. राकेश करत अफलातून बॅटिंग. लागोपाठ 2 चौकारनं या मॅच मध्ये आणले टीम रायगडला. भाऊ मला माहित आहे ना, मी सांगतो तुम्हाला ना 9 मॅच खेळलाय तो. यावेळेला चांगला चेंडू आहे. अपील केले फलंदाज बाद आहे का? 55 दबाव. 55 मारलं जात आहे. 55 मारलं जात आहे. खराब कामगिरी. यावर ऍक्शन घेईल ICC, ऍक्शन घेईल याच्यावर. आणि आपण रिप्ले पाहूया. रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. यस अंपायर नाही, नॉट आउट. अंपायरने सॉफ्ट डिस्मिसल दिले, नॉट आउट आहे. मात्र रिप्ले मध्ये पुन्हा एकदा गोष्ट पाहूया ही काय घडलं होतं. मात्र पंचांना मारण्याचा प्रकार चुकीचा होता. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 9 धावा. हा चेंडू करावा. इथे धावा मिळतील. आता धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वाईट बॉल आहे. आता 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा. जानकारी टीम कॅप्टन जरा प्लीज इकडे या. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दिलीप किणी चांगलं क्षेत्ररक्षण. इथे दुसरी धाव मात्र मिळणार आहे दुसरी धाव. या 2 धावा. अजूनही मॅच आहे. चंद्रकांत तरे साहेब जरा पॅड घालून बसा कारण 2 चेंडू 6 ची गरज आहे. आणि स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये राकेश घरात.
अफलातून सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली आहे. वाईड बॉल, चुकीचा चेंडू आहे. आता 2 बॉल 7, Natural looking color. 2 बॉल 5, सॉरी 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. यावेळेला अजून एक वाईड आलाय. खराब कामगिरी. ओ धीरज सरे, काय कोचिंग करता तुम्ही? 4 ची गरज, 4 ची गरज आहे. अजून एक वाईड, खराब गोलंदाजी. ही मॅच ही आता चंद्रकांत वैती साहेब टेन्शन मध्ये आहेत. आणि कॅप्टन आता निश्चितच कानमंत्र देण्यासाठी जेवणाची व्यवस्था सुरू झाली मित्रांनो. 3 धावांची गरज आहे, 2 चेंडू, म्हणजे इथे अजून मॅच जिंकण्याच्या संधी दोन्ही बाजूने आहेत. यावेळेला हा डॉट बॉल येतोय का? येस येस येस. आता चेंडू शिल्लक आहेत 1 आणि धावांची गरज आहे 3. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेल्या. एक बॉल 3 कंपल्सरी 3. 2 झाला तर काय सुपर ओव्हर? नाही बाबा नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि काय भरत दादा, अर्ध आता काय मॅच आहे. 1 बॉल 3. इथे चांगला चेंडू टाकावाच लागेल, ते म्हणजे परशुराम वैती यांना. तर दुसऱ्या बाजूला राकेश गराड टीम कॅप्टन रायगडचे, त्यांना मोठा फटका खेळावाच लागेल. 1 बॉल 3. कोण जिंकेल? रायगड की ठाणे, ठाणे की रायगड? यावेळेला हा फटका चौकार. वा व्हॉट अ शॉट. अभिनंदन. काय रायगडनं मॅच काढली आहे. अभिनंदन टीम रायगडचं. मात्र कौतुक टीम ठाण्याचं. चांगली मॅच झाली. अभिनंदन टीम राकेश गरात अँड कंपनीचा. रायगड टीम जिंकले, क्या बात आहे. आणि निश्चितच ते 3 चौकार राकेश गरात यांचे. आणि तुम्हाला 500 तुमच्याकडून. चला ती ट्रॉफी द्या लगेच. ट्रॉफी घेऊन या. आणि टीम रायगड संघ जिंकलाय, अभिनंदन तुमचं. आणि चंद्रकांत वैदीचं थोडक्यात मॅच गेली आहे मात्र. अभिनंदन.